नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आता 16 जूनचे हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये पाऊस आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस नाही. त्याचबरोबर 15 जूनची तारीख उजेडलेली असूनही आपल्याला बघायला मिळतंय की पाऊस काही पडलेला नाहीये, फक्त ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळालं. तर 16 जून रोजी सकाळी ते दुपारी 12 वाजेच्या नंतर काय हवामान असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय 12 वाजेनंतरचं हवामान आपण बघणार आहोत. तर कोणत्या भागामध्ये पाऊस आणि कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नाशिक, तर मित्रांनो तुम्ही नाशिक, मुंबई, जालना, पुणे, जळगाव, नंदुरबार, सुरत, नंदुरबार, त्याचबरोबर अहमदाबाद, अजून बघितलं या ठिकाणी बघितलं तर त्याचबरोबर सांगली, सोलापूर, बेलगाव, तर आपला जो महाराष्ट्राचा जो भाग आहे जालना, जळगाव, अमरावती, नागपूर, ठीक आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर वातावरण पूर्णपणे आपल्याला आपण बघणार आहोत. तर आपण बघणार आहोत नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला वातावरण बघायला मिळतंय. भागांमध्ये आपल्याला अजून काही भागांमध्ये आपल्याला बघायचं आहे. हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ढगाळ वातावरण त्याचबरोबर इकडे बघितलं तर या ठिकाणी वातावरण कोरडं आहे. मनमाड, मालेगाव, मालेगाव या ठिकाणी सुद्धा नाशिकचा जो हा भाग आहे हा पूर्णतः कोरडा आहे. तर नाशिक भागातील बघणार आहोत. नाशिकचा काही भाग बघूया. दुगाव, गंगापूर, लाडगाव, लाडची, कोरेगाव, दिंडोरी, मोहडी, जोपूर, पिंपळगाव, बसवंत, लाखलगाव, चिंचोली, लावीत, त्याचबरोबर दुबेर, सिन्नर, मुसळगाव, भोरगाव, पिंपरी, सिन्नर, निमगाव जर बघितलं तर वावी, इकडे जर बघितलं तर वावी, कणकवली, नांदूर, शिंगोटे. तर हा भाग जो आहे हा पूर्णपणे आपल्याला कोरडा बघायला अजून जर बघायचं ठरलं सायखेडे, निफाडचा सुद्धा भाग आपण बघू शकतो. निफाड, नैताळे, विंचूर, इकडे खाली जर बघितलं तर इकडे पाटोदा, त्याचबरोबर येवला, अंदरसूर, इकडे त्याचबरोबर कुसमडी, मनमाड, अंकई, पाटोदा आपण मगाशी बघितला, परसूल, कोकण, कोकण, उमरे, देवळा, लोन्हारे, सटाणा, खानदेशचा भाग, खानदेशचा भाग जो हा आपण पूर्णपणे भाग बघितला तर हा भाग पूर्णतः आता बघणार आहोत अहिल्यानगरचा. अहिल्यानगर या भागात आपण कुठे पाऊस पडतोय ते आपण बघूया. तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. धनगरवाडी, वांबोरी, राहुरी, त्याचबरोबर देवळाली प्रवरा, टाकळी भान, श्रीरामपूर, महालगाव, वैजापुराला हा छत्रपती त्याचबरोबर भोजडे, शिर्डीच्या जर आपण बघितलं तर वातावरण अहिल्यानगरचं कोरडं आहे. पुन्हा पोळगाव, खुर्द, जळगाव, चांदेवनगर, जाफराबाद, भोजडे, भौर, मगाशी आपण बघितलंय, बघितला, मोरेवाडी, लोणी, कोल्हार, त्याचबरोबर देवळाली प्रवरा, इकडे जर बघितलं तर कणगर बिके, त्याचबरोबर अजूनचा काही भाग जर बघितला तर अश्वी, लोहारे, तळेगाव दिघे बघितले आपण, शिर्डी, शहाजहानपूर, सोनारी, बोपरगाव,
अंदरसूल तिकडे तर ह्या भागामध्ये सुद्धा पूर्णतः वातावरण आता बघूया छत्रपती संभाजीनगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग जो आहे बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता अंबड पैठण जालना धुळगाव राजा इकडे अजून नांदगाव पाचोरा जामनेर बोदवड तर हा जो भाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्याचबरोबर भुसावळ रावेर जळगाव अंमळनेर चोपडा बलवाडी सिरापूर तेंधवा निवाली जुलवनिया तर हा जो भाग आहे खानदेशचा बघू शकता तुम्ही साक्री त्याचबरोबर नंदुरबार टोलडा तर हा जो काही भाग आहे कोरडा बघायला मिळतोय 2 वाजता तर 3 वाजेच्या नंतर वातावरण बदललेलं बघायला मिळतं या भागामध्ये सुद्धा जो भाग आहे आता बघूया आपण तर पुणे या ठिकाणी जर आपण बघायला पुण्याचा काही भाग जो आहे तो आपण बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये शिरूर चाकण आपण शिरूर भाग आहे तो काय आहे जो भाग आहे तर तुम्ही बघू शकता की लावेल तुम्ही बघू शकता की वाघोली चिंचवड वाघोली तळेगाव धामधेरे बरोबर सासवड मध्ये सुद्धा बघितलं तर जेजुरी इकडे बघितलं तर जेजुरी लौसा पिंपरी चिंचवड सुद्धा बघू शकता इंदुरी चाकण त्याचबरोबर मंचर आळेफाटा जुन्नर पारेगाव तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुण्याचा काही भाग आणि पुण्याचाच भाग फक्त पुण्याच्याच भागामध्ये आपल्याला पाऊस हा तर बघायला मिळतो त्याचबरोबर आपण जर 4 वाजेच्या नंतर जर हवामान बघितलं जुन्नर मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पडू शकतो चाकणमध्ये सुद्धा पडू शकतो इकडे पुण्यामध्ये सुद्धा पडू शकतो पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा दाखवतोय अहिल्यानगरचा काही भाग जर आपण तर अहिल्यानगर मध्ये बघितला तर अहिल्यानगर मध्ये पाऊस बाकीचा जो भाग आहे तो भाग आहे तो कोरडा बघायला मिळतो अहिल्यानगरचा जो हा भाग आहे हा कोरडा बघायला मिळतोय अहिल्यानगर मध्ये 16 जूनला सुद्धा पाऊस त्याचबरोबर आता नाशिक मध्ये कुठे आपण जर बघितलं तर नाशिक मध्ये गंगापूर दुगाव इकडे दिंडोरी पिंपळगाव बसवंत त्याचबरोबर लाखलगाव साईखेडे निफाडमध्ये पूर्णतः वातावरण कोरडं आहे हे सगळं वातावरण कोरडं अजून जर बघायचा जर ठरला चांदवड इकडे साकोळे या ठिकाणी आपण बघितलंय तर मित्रांनो उद्याचा सुद्धा जो भाग आहे आता उद्याचा सुद्धा जो भाग आहे आणि हा भाग दुंडोरी आणि वणी हा भाग बघायला पूर्णपणे पूर्णतः बघायला आपल्याला घर आणि बघायला हलक्याच्या मध्यम पाऊस किंवा ढगाळ वगैरे होऊ शकते किंवा ढगाळ वातावरण राहू शकते त्या पलीकडे पाऊस आता मागे सरकतोय किंवा पाऊस होण्यासाठी वाट बघावी लागते नक्कीच वाढलेली असणार आहे चिंता ही वाढणारच झाली नाही तर पुढे काय खाणार हा प्रश्न पुढे काय खाणार हा प्रश्न उभा राहिलेला आहे शेतकऱ्याला मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा भागातून माझी व्हिडिओ बघताय मला कमेंट जर माझ्या चॅनलला तुम्ही आणि जर माझ्या चॅनलला तुम्हाला सपोर्ट केलाय किंवा मला हे करताय तर त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप मनापासून